तर तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडून पूजा करण्यात आली। नवरात्री उत्सव काळात तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांचा नवरात्री महोत्सव निमित्तानं दांड्या त्या खेळलेल्या आहेत। नवनीत राणा यांच्या हस्ते आंबा महाकुंभ भव्य राजगरबाचं उद्घाटन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली मधील सह्याद्री नगर मित्रमंडळाच्या देवीचं उत्साहात आगमन झाले। पारंपरिक ढोल ताशांच्या मिरवणुकीमध्ये हे आगमन झालेलं आहे। मूर्तिकार आशिष बेवलकर यांनी बनवलेली देखणी मूर्ती भाविकांचं चित्त वेधून घेतली। कोकणामध्ये ग्रामदेवतांच्या देवळांमधून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय। देवरुखच्या क्रांतीनगरमधील सोजळ जाई मंदिरामध्ये नवरात्रीला सुरुवात झाली। भजनाच्या जयघोषामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। लालसिंह राजपूतांची आंदवलीच्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। शिंदेंच्या शिवसेनेकडून लालसिंह पुरोहितांच्या नावाची घोषणा करण्यात आली। वादामुळे कांदिवली आणि चारकोप विधानसभा मतदारसंघासाठी विभाग प्रमुखाची नियुक्ती जी आहे ती रखडलेली होती। सोलापूरच्या माड्यातील सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। काही काळ झालेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेल्यानं शेतीचं नुकसान झालंय। अंचळगाव पिंपरखेड परिसरातील गावांना पाण्याचा वेढा पाहायला मिळतोय। कापसाची शेतं पाण्याखाली गेलेली आहेत। शिरूर तालुक्यातील पिंपरी धुमाला येथे निष्काळजीपणाचा प्रकार समोर आलाय। जाहिरातीचे फलक लावण्यासाठी एका एजन्सीनं थेट विद्युत खांबावर चढून कर्मचाऱ्याला कामाला लावलं। संबंधित जाहिरात एजन्सी कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। कानपूरमधील 24 मुस्लिमांवरती गुन्हा दाखल झाल्याचा विरोधामध्ये मीरा रोडमध्ये निषेध करण्यात आलेला आहे। कानपूरमध्ये ईदच्या निमित्तानं 24 मुस्लिमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। कारवाईचा मीरा रोडमध्ये तीव्र निषेध जो आहे तो करण्यात आलेला आहे। रायगडच्या सुधागड तालुक्यातील गोंदगावमध्ये मेंढ्यांच्या झुंजीवर जुगार खेळण्यात आलेला आहे। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 75 जण ताब्यात घेण्यात आले। 1 कोटी 37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त।